आणि आता पाहूयात लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी थेट दिंडोरीमधून। काय दिंडोरीचं वातावरण कसं आहे? तुतारी तुतारी दिंडोरीला तुतारीच लागणार। तुतारीच लागणार। कोण कुठं तर कोण कुठं काय चाललंय हे राजकारण राहतं का एवढं पहिल्यापासून नाही गेले। बरोबर आहे, बरोबर। भास्कर वगैरे येणार आहे, आता तुतारी लागणार आहे 100%। तुतारी लागणार हा, नाही? 100%। बकरे बगरे तेच नाही सांगता येत, पण जोपर्यंत आरक्षण भेटत नाही ना हा तोपर्यंत डगमगीचं काम आहे। अजून रस्ते नाही, हा. पाणी नाही। हा हा, रस्ते काय आता नुसते खडी टाकून ठेवली, हा. बाकी काहीच केलेलं नाही। बीजेपी सरकार, भाजप चांगले, चांगले भारतीताई पवार। भारतीताई पवार तिने तोंड दाखवलं कधी? नाही दाखवलं। आणि मग कांदा आज तुमचा साठवून ठेवलाय, तो 1.5 रुपये 2 रुपये किलो जातो। बरोबर। सरकारचं लक्ष आहे कुठं? भास्कर बगरे शिवपाऱ्यांनी पर्याय नाही। दिंडोरी लोकसभेला 2 वर्ष झाले सुप्रीम कोर्टात निकाल लागलेला आहे EPIC 95चा। अजूनही त्यात प्रश्न तात्काळ उभा आहे। आम्हाला पेन्शन फार अल्प आहे। पण मोदी सरकार तर म्हणते आपकी बार 400 पार। 400 तर जाऊ द्या, ते आता बोलायच्या गोष्टी आहेत। हा 200 येतात की नाही शंकाच आहे। महाराष्ट्रात काय विकास केला मोदी सरकारने? शेतकऱ्याकडून GST येते, सर्व खताच्या किमती वाढवून दिल्या। 6,000 रुपये शेतकऱ्या उपकार करतो का जनतेवर? श्रीमंत आहे ते देते तडकन पैसे, गरिबांनी काय करायचं ते 1100 का 1200 रुपये समजा घ्या झाले। बरोबर आहे। भास्कर बगरे का बगरे 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 तुतारी तुतारी वाजणार नाही सांगता येणार। नाही। विकास झाला ना हा हे काय माहिती कुठे एवढी मोठी MIDC आणली आम्ही, तरुणांना रोजगार आहे। तरुण कमी पडू राहिले, आम्ही UP-MP तरुण घेऊन येऊ राहिलो इथं। एक ऐच्छिक बेकारी आणि अनैच्छिक बेकारी याचे 2 प्रकार असतात, बरोबर? ऐच्छिक बेकारी म्हणजे तुम्हाला काम असून सुद्धा तुम्ही काम नाही करणार। अनैच्छिक बेकारी म्हणजे काम नाही पण कामाच्या शोधात फिरताय, बरोबर असं होतंय सध्या। बगरे आता का भारती पवार येतात ते काय सांगताय? नोकऱ्या द्यायचा कोणला? बरोबर आहे, बरोबर। काही मूर्खावणी विचारतात लोकसंख्या किती आहे, लय लय लय। त्यांचा काय दोष होईल? हा बरोबर आहे। खरं आहे का नाही? मग तेव्हा टाइम चांगला होता, हा खरंच लोकांना नोकरीला लागायची। बरोबर लोकसंख्या वाढली, बरोबर। सांग बरं मग। इथं आमच्या ताई बोलतायत फोनवर, ताईंना विचारूया। काय ताई कुठं चालल्यात? टिटवेला। टिटवेला कुठला मतदारसंघ आहे? माझा वोटिंग कार्डच नाही। काय ताई एवढं लाजताय का मग? त्याच्यासाठी काय लाजायचे त्याला? आपला भाऊच बोलतोय डायरेक्ट, एवढं काय चारा लपित आहे? बरं काय वाटतं, कुणाचं वातावरण आहे तुमच्या मतदारसंघात? नाही, मला नाही सांगता येणार। नाही। बरं ताई लाजू नका बाबा, या ताईने तर मुंडकच खाली घातलंय का हो ताई? यार चला पुढं बसा रे बाबा, बसा बसा यार। आमच्या इथं धाडशी ताई बसलेले आहेत, आता ताई उठणार नाहीत मला माहिती ना, कारण त्याला धाडच लागतं एक। काय म्हणताय ताई? हा मी म्हणलं ताईंकडे धाडचे। काय म्हणताय मतदारसंघ? असं कसे म्हणत असेल ना, नको बरं चला पुढे, नको नको। कांदा प्रश्न BJP सरकारने कोणीच मार्गी लावला नाही। ते तर मला काय एवढी आयडिया नाही त्यांची। दिंडोरीचं आता असं आहे का, इकडे शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे। BJPवर नाराजी आता। हो मोदी सरकार तर म्हणते जनतेमुळे आम्ही आपकी बार 400 पार करू शकतो। कसं काय ते 400 सांगा बरं तुम्ही। ते म्हणतात अहो इकडे किती समस्या, इकडे रस्त्यांच्या, ग्रामीण तुम्ही रस्ते बघितले का? घ्या थंड ज्यूस घ्या, जाऊन द्या। जनता तरी काळजी तापलेलीच आहे, मग जनता बदल करणार म्हणायचं 100%। 100%। हो। तर भारतीताईंचं वातावरण चांगलं आहे का भास्कर? भास्कर कराटे तुतारी। आज वातावरण भास्कर बगरे। सगळं राजकारण करून बसेल, का बरं आजोबा? नको काय माझी मुलाखत आहे, नको काहीच नाही। मुलाखत नाही? हो थांबा तुम्ही। आम्हाचे आज काम चालू आहे ना, त्यांना मतदान करणार आहे। हा बस। बरं कुणाची कामं चालू आहे? काय कोणाचे का नाही, आमचे सदस्य असतील त्यांचे काम चालू आहे। आता बेघर दिले मोदींनी, बरोबर आहे। आम्हाला तर आजपर्यंत नाही भेटले, आम्ही स्थायिक असताना आमची 4थी पिढी आहे। आजीबाईंना काय वाटतं विचारूया? बाबा त्यांनी आहे ना, तुला सांग लोक काहीच आवडतील पण मी खरं बोलते, त्यानं गरीबाला गॅस टाक्या दिल्या, बरोबर? शेतकऱ्याला महिना 3,000 रुपये पण देतो। का बरं देतो? तो काहीतरी गरीबासाठी सुविधा करतो ना। गाव जर घाण असलं, गावात जर सरपंच घाण जर असला ना, तर ते बेघर येऊ शकते नाही। 20,000 रुपये देतो आम्ही, द्या आम्हाला।
20,000 देतो द्या आम्हाला, तुम्ही राहताच्या सरकून काय नाही. बरोबर आहे बरोबर आहे. हा सरपंचाचं काय चालू आहे, आम्हाला 5,000 द्या, 10,000 द्या, मग आम्ही तुम्हाला घर देतो. म्हणजे गरीब मेला. गरीब मेला. बरोबर आहे बरोबर आहे. सरकारला बोलून फायदा नाही आहे दादा बरोबर आहे, काही. बरोबर. सरकार तिकडून पोचतं करता, खाणाराच्या तोंडाला उघडे इकडं. काय म्हणते दिंडोरीचं वातावरण? बीजेपी BJP कमळ चालेल. हा 100% कमळ. पण भारतीताईंवर जनता नाराज आहे. नाही थोडंफार नाराज होणारच आहे. सगळ्या गोष्टी काय सगळ्यात ना हे खुश होऊ शकत नाही शासनाकडून. त्याच्यामुळे थोडंफार राहील, पण तोपर्यंत निवडून जाईल राग सगळा. बीजेपी. बर. आज आपल्याकडं युक्रेन असो, युक्रेनचं युद्ध कोणामुळे थांबलं? बरोबर. नरेंद्र मोदींमुळे थांबले, ज्यांनी मध्यस्थी केली म्हणून झालं ना. आणि अशी व्यक्ती जर भारताचा पंतप्रधान होत असेल तर भारतातल्या नागरिकांना त्यातलं काय वावग आहे? भारतीताई पवार. भारतीताई पवार. बा आमचा आहे शेतीप्रधान भाग. लोकांना कांद्यामुळे आहे थोडीफार नाराजी, पण मग थोडं अवघड आहे, पण मग कल बीजेपीलाच राहील. बरोबर आहे. लोकांच्या मनात केंद्रामध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान पाहिजे. बालेकिल्ला आता आम्ही नाही सांगू शकतो, आता पब्लिकच्या हातात आहे ना, कोण कोणाला किती मतदान करावं त्याच्यावर डिपेंड आहे ना. बगरे सरांचा यावर्षी 100% विजय होणार आहे. पाणी प्रश्न असेल, कांदा प्रश्न असेल, कांदा प्रश्नावर किती वेळा आवाज उठवलेला भारती पवार साहेबांनी मला सांगत. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. यांच्याकडे प्रश्नच नाही दुसरे. हिंदुत्व सोडलं तर काय, राम मंदिर आणि हिंदुत्व, बस याच्या पलीकडे बोलायला काय यांच्याकडे. अजित दादा सुद्धा 72,000 कोटीचा घोटाळा लपवायसाठीच मोदी सरकारमध्ये गेलेला. त्यांच्या मांग लागून द्राक्षाचे बाग तुटून गेले दिंडोरी तालुक्यातली. सांगा त्यांना म्हणा. शेतकऱ्यांमध्ये कांदा निर्यात बंदी केली, आता निर्यात बंदी उठवली. मग आता उठवली तर आता इलेक्शन आलं, उठवणारच नाही. 4 तारखेपर्यंत सगळे शेतकरी रडू राहिले, कांदे राहते फेकू राहिले. काला धन लाने का किधर काला धन आया? अहो कालधन यासाठी तर नोटबंदी केली ना राव. नोटबंदी करून देशातलं धन घालवलं ना, बाहेरचं धन कुठं आणलं? गेल्या 60 वर्षाचा इतिहास काढला आणि जर तुम्ही 10 वर्षाचा इतिहास काढला, त्यामध्ये जमीन फरक आहे. मोदी सरकारने खरंच कामं केलेली आहे. मी सुद्धा बघतोय आपल्या देशाचं नाव आज जगाच्या पातळीवर गाजतंय, आणि ते यामुळे गाजतंय का कुठेतरी कामाचा विकास झालेला आहे. लाखाचा विमा उठला जातोय, कामं होत आहे. आणि ते कामं का होत आहे? कारण की खरंच काम केले. म्हणजे बीजेपी सरकार चांगले म्हणायचं. बरोबर. नक्कीच नक्कीच. दिंडोरी मतदारसंघाचं वातावरण खूपच तापलंय. मी सुद्धा घामाघूम झालेलो आहे. चला तर मग पुढे घेऊया जनतेचा कौल.